किती चाटणेच बोट अजूनशी गाणेली. अरे ते मसाला आहे. तर श्वेता सोबत आहे आणि ती तुम्हाला पॅगोडा बद्दल जे सांगणार ते तुम्ही ऐका. काय सांगू मी पहिल्यांदा आले. मी अजून जिथं आम्ही तुम्ही काहीही बोला पण हे खूप मस्त आहे आणि छान वाटतं इथे येऊन. तर तुम्ही पण विजिट करा. म्हटलं तुझा काय मित्र आहे की कोण आहे? त्याचं पायचरण शिव. शिवराय मंडळी, गणपती बाप्पा मोरया आणि सायरम पब्लिक. तर कसे आहेत सर्वजण? मजेत ना? तर तुमच्यासाठी घेऊन होतोय माझा हा नवीन स्पेशल ब्लॉग. तर माझं नाव अल्पेश डावरून आणि मी आंबेडकर या तुमच्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. तर नमस्कार मित्रांनो, आज आम्ही जात आहोत गोराई बीचला आणि त्याच्यानंतर आम्ही पॅगोडाला व्हिजिट करणार आहोत आणि हे सर्व आम्ही आता फॅमिली मेंबरच आहोत आणि फॅमिलीसोबत जातो आहे. तर माझा हा ब्लॉग जवळजवळ मी 1.5 वर्षानंतर करतोय. मध्ये शॉर्ट व्हिडिओ टाकत होतो. गोरा बीचला पोचलोय आणि तिकीट काउंटरसाठी लाईन लागली. हाय कसे आहेत पब्लिक? मजेत, एकदम मजेत. आता आपण कुठे जातोय? कौन है ये लोग? कहाँ से आते हैं ये? पॅगोडा पॅगोडाला जातोय. तर चला आपण भेटूया पुढच्या ठिकाणी. पुढच्या ठिकाणी भेटूया. पुढच्या ठिकाणी मैं नहीं दिखाऊंगा. पुढचा ठिकाण कोणता माहित नाही पण भेटूया. आता आम्ही उतरलोय. तर आपण पोहोचलो पगोड्याला. फायनली तुम्हाला डेस्टिनेशन दिसत असेल पॅगोडा. किती भारी वाटतं आतमध्ये जाऊन. जवळजवळ 1 तासाची रनिंग होती. खूप ट्रॅफिक भेटली होती मध्ये. बोट थांबलेली. सिग्नल भेटल्यामुळे बोट थांबली, त्याच्यामुळे आम्हाला थोडं लेट झालंय. आपण एंटर करताच किती मस्त वाटेल. आता आपल्याला बघा, लहान मुलांसाठी पण आहे भरपूर खेळायला. आता थोड्या टायमानंतर आम्हाला पॅगोड्याचं दर्शन होणारच आहे. तोपर्यंत थोडं थांबावं लागेल, वेट करावं लागेल. हॅलो, तिकीट चेकिंग होते. फायनल तिकीट चेक झाले आणि आमची एंट्री कन्फर्म झालेली आहे. अरे यार, परत रिटर्न आहे. हा रिटर्नची आहे भाई. 100 रुपये बरोबर आहे. काकडी बोलता येत. काकडी पण घे, आंबा पण घे, सगळं घे, सर्वच घे. 100 रुपये जेवढे येईल तेवढं घे. 120 लावा. 20 रुपये ठेवला मग तिथं. म्हणजे कशी आहे? आंबट आहे की गोड आहे? गोड आहे ना? गोड आहे मस्त. तर श्वेता सोबत आहे आणि ती तुम्हाला पॅगोडा बद्दल जे सांगणार ते तुम्ही ऐका. काय सांगू मी पहिल्यांदा आले. मी
अजूनपर्यंत बघितलेला पण नाही पगोडा. फर्स्ट टाइम बघते पॅगोडा. येस, तर पगोडा बघितल्यानंतरचा तिचा एक्सपिरियन्स बघू आपण. तेव्हा मी सांगेन तुम्हाला काय माझं एक्सपिरियन्स. तुम्हाला पॅगोडा बद्दल एकदम भारी, पण माझे पाय वाजतात. एक नंबर. तर खरंच मंदिर हा बांधले नाही तर खरंच एकदम सुंदर प्रकारे बांधलेलं आहे. त्याचं जर तुम्ही कोरीकाम बघितलेत ना तर खरंच खूप छान असं आहे. आणि हा जवळजवळ किती फूटचा असेल होती का हा? ते बघू शकता किती उंच आहे एक. आणि हा बांधण्यासाठी त्यांना किती टाइम लागला असेल काय माहित नाही. तुम्ही काहीही बोला पण हे खूप मस्त आहे हा. आणि छान वाटतं इथे येऊन. तर तुम्ही पण विजिट करा लवकरच या मंदिराला. असं खूप भारी आहे हे मंदिर. तर आम्ही आता घंटी मिनारकडे गेलो होतो. घंटा मिनारकडे जोर लागल्या हिशा करून वाजवलं ते. सो फायनली आता म्युझियम बघायला जातोय आणि थोड्या टायमात म्युझियम स्टार्ट होतोय. लेट्स गो पाहिजे. चलो जिथे फुकट तिथे आम्ही प्रकट. श्वेताचं नाव कशाला घेतलं? माझं नावच नाही घेतलंय. तो बोला ना श्वेता. मस्त जोक मारा रे या हात सगळे हलकट हात. प्रकट जिथं आम्ही प्रकट. तिथं श्वेता प्रकट असा बोला. असं आहे, जिथं प्रकट तिथं सगळं फुकट. श्वेता प्रकट. हा. शंभर वेगळी 100. हा लाईन फुकटे आले म्हणतो. तर फायनली आता म्युझिशियन संपले आणि खरंच खूप भारी सेशन होता 1 तासाचा. आणि तिकडे मोबाईल वगैरे अलाउड नसल्यामुळे मला काय व्हिडिओ शूट करता आली नाही. परंतु सेशन खरंच खूप छान होता. तुम्ही जर आला तर एकदा फ्री कॉस्ट ऑफ म्युझिशियन आहे ते तुम्ही बघा. छान आहे एकदम. चला बाय. फायनली आम्ही पॅगोडासाठी जातोय दर्शन घेण्यासाठी. बघूया कशा प्रकारे स्ट्रक्चर उभं केले तुम्ही बघू शकता. कारण मी खूप दिवस ब्लॉग वगैरे बनवत नव्हतो. कारण मला बनवायला टाईम भेटत नव्हता. तर कधी कधी मी मध्ये मध्ये शॉर्ट व्हिडिओज वगैरे टाकत होतो. परंतु मला आज टाईम भेटल्यामुळे जवळजवळ 1.5 वर्षानंतर मी हा ब्लॉग बनवत आहे. आणि ब्लॉग बनवायचे एवढंच उद्दिष्ट आहे की मला आता पुढे कंटिन्यू ब्लॉग वगैरे बनवायचे आहेत. त्याच्यामुळे मी हा आता स्टार्ट करतो ब्लॉगिंग करायला डबल. तर असंच मला जे अगोदर प्रेम केलं होतं माझ्या ब्लॉगला तसंच आत्ता पण करा. आणि जवळजवळ माझा 1K सबस्क्रायबर कंप्लीट झाले. त्याच्यामुळे
सर्व फॅमिली मेंबरचे आभार आहे. आणि असंच मला प्रेम करा आणि असंच माझे सबस्क्राईब वाढत जाऊ द्या आणि असंच तुमचा सपोर्ट कायम असू द्या. तर मग चला आता आम्ही जातो आहे गोरा बीचला. इथून आता आम्ही एक्झिट करतो आहे आणि जातो. फायनली आता आमचं बघून सर्व झाल्याने आम्ही आता गोरा बीचला जाणार आहोत. तर काही व्हिडिओ माझ्या तिकडचे असतील गोरा बीचच्या, कारण इकडे काय म्युझिशियन असल्यामुळे आतमध्ये मोबाईल वगैरे अलाउड करत नाही व्हिडिओ काढण्यासाठी, परंतु ते मला काढता आलं नाही. आणि जेवढं मला काढण्याचा प्रयत्न केला आहे तर मी काढले व्हिडिओज. आणि ते तुम्ही बघा. जर माझा ब्लॉग जर व्हिडिओज वगैरे तुम्हाला आवडले तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि कंटिन्यू माझा ब्लॉग बघत राहा. पुढे पण अजून व्हिडिओ आहेत माझ्यात. पुढे पण जायचं आम्हाला गोऱ्या बीचला, तर त्याच्या पण व्हिडिओ ॲड करायचे. सो फायनली आम्ही आता ऑटोमध्ये बसलो आहे आणि आता पवड्यापासून ते गोराईपर्यंत ऑटोने जाणार आहोत. आता डायरेक्ट भेटूया गोराई बीचला. तोपर्यंत बाय. विनोदपणाची ठेवण होतो. गोलंदाजीसाठी तयार होतो. याचा विश्वास त्याच्यावरच गेलो. वॉल्टर लांब राहायचं आहे ते आपल्याला. आपल्याकडे तो नियम नाही, जवळ राहायचं नाही आहे. फायनली आम्ही आता घरी निघालोय. गोराई बीचवर मध्ये काय शूट वगैरे करायला भेटलं नाही, कारण ट्रॅफिक असल्यामुळे काही भेटलं नाही. तर खूप काल रात्र पण झाले आणि मोबाईलमध्ये चार्जिंग नाही. तर मी हा माझा ब्लॉग इथेच एंड करतो आहे. तर नक्कीच पहा माझा ब्लॉग. जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच नवीन ब्लॉग तुमच्यासमोर येत राहतील. तर मग चला, बाय.